हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख जाने वो साधनी सुख जाने वो साधनी सुख कदाले ओ चिंतने जडली प्रीती
नाम चिंतन जडले प्रीती नाम चिंतन जडली प्रीती नाम चिंतन जडले प्रीती भगवत भावना सर्वाभूती भगवत भावना सर्वाभूती भगवत भावना सर्वाते भगवत भावना सर्वाते भगवत भावना सर्वाते भगवत भावना सर्वाते हेची परमार्थ साधन हेची परमार्थ साधन हेची परमार्थ साधन हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान 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 विषय भोगी विलोभिता विषय विषय भोगे विलोभिता भोगे मोहन बाधित्या ममता 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 हेची परमार्थ साधन हे मने निज ध्यास मने मुक्त झाले शुकायशी मुक्त झाले शुकायशी मुक्त झाले शुकायचे मुक्त झाले शुकायचे मुक्त झाले शुकायचे मुक्त झाले शुकायचे हेची परमार्थ साधन हेची परमार्थ साधन घेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान मुखी नाम हृदय ध्यान विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा आ विठोबा रखुमाये रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा आ रखुमाये विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा रखुमाये जय जय विठोबा विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हेलो नाम चिंतने जडिलेचे नाम चिंतने जडले चित्त नाम चिंतने जडले प्रीती नाम चिंतने जडले प्रीती नाम चिंतने जडली नाम चिंतने जडली
जडली जडली प्रेम राग चिंतने जडली प्रेम भगवत भावना सर्वभूती भगवत भावना भावना सर्वभूती हे परमार्थ साधन हे परमार्थाचे साधन भगवत भावना सर्वभूते भगवत भावना सर्वभूते हे जे परमार्थ साधन हे जे परमार्थ साधन मुकी हृदय मुके नाम मुकी नाम नाम
भगवान वादेव महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। नाम चिंतने जडली प्रीती सर्वभूती हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान विषय भोगी विलोभिता
विषय भोगी विलोभिता मोहन बाधी त्या ममता हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान निळा म्हणे निज ध्यासे निळा म्हणे निज ध्यासे मुक्त झाले शुकायशे हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्याम् पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम दुसरे चरणा संगाया दुसरे चरण संताची ज्यांच्या कृपा दाने करणे विस्तार ज्यांच्या कृपा दाने करणे विधिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजन्यान देवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम 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 तुकाराम
बोलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी दे प्रेम काही कळा नाम चिंतने जडली प्रीती भगवत भावना सर्वभूती हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान विषय भोगी विलोभिता मोहन बाधी त्या ममता हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान निळा म्हणे निज ध्यासे निळा म्हणे निज ध्यासे मुक्त झाले शुकायशे हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान. श्री समर्थ वाग्देव महाराजांच्या 90व्या पुण्यतिथीनिमित्त रथ उत्सव सोहळा वाठार स्टेशन जिल्हा सातारा इथे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सप्त्यातील कलशपूर्व सेवा माझ्या वाट्याला आणि कालच्या कीर्तनातून पहिलं बाहेर या तुम्ही तेव्हा आजचं कीर्तन आतमध्ये उतरेल. माझ्या तर अंगावर काटा आला. प्रत्येक पदार्थाची चव वेगळी आहे तसं प्रत्येक कीर्तनकाराचं गळी उतरवण्याचं कौशल्य वेगळं आहे. आणि म्हणून कलशपूर्व माझ्या वाट्याला शिवा. मला माहिती आहे वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम आहे की मागणं मागावं, पण मी थोडा क्रांतिकारी विद्रोही विचाराचा असल्यामुळं जरुरी नाही की मागलंच पाहिजे देवाकडे. तुम्ही योग्य बना, देव द्यायला तयार आहे. तुम्ही योग्य बनला पाहिजे. भीक मागायची कुठपर्यंत? रस्त्यावर भीक मागतो तो सुद्धा भिकारीच आहे आणि मंदिरात भीक मागतो तो सुद्धा भिकारीच आहे. फक्त त्यानं आंघोळ केली नाही, सेंट मारला नाही, चांगली कपडे घातली नाही, यानं खादीची कपडे घातली, सेंट मारलेत, केस कापलीत, चेहरा चांगला आहे, पण हाही भिकारीच आहे आणि तो सुद्धा भिकारीच आहे. म्हणून भीक मागू नका. आईला कळतं काय द्यायचं ते. आपली भूमी उत्तम बनवा. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत म्हणतात जंगलातही पाऊस पडतो आणि शेतातही पाऊस पडतो, पण पीक मात्र शेतीतच येतं, जंगलात कधी येत नाही. म्हणून आपल्या शेतीची मशागत ज्याची आहे त्यालाच ईश्वर देत राहतो याचं पहिलं चिंतन. बऱ्याच वर्ष तारखेसाठी चाललेला अट्टाहास, कैक वर्ष 2-4 वर्ष झाली असतील इथून या सप्ताहातल्या तारखेसाठी प्रयत्न होत आहेत, पण देता आली नाही. या वर्षी मात्र वृंदावनची भागवत कथा करून आलो आणि आजचा दिवस पहिला तर नाहीच म्हणत होतो. म्हणजे आमचे परमस्नेही आणि अवघ्या महाराष्ट्रातल्या जेवढे विद्वान महाराज आहेत यांच्याशी स्नेहाचे, प्रेमाचे, आपुलकीचे आणि हृदयस्थ संबंध असलेले माऊली, आणि या माऊलींच्या माध्यमातून 2-3 वर्ष एकदा माऊलींनी दर्शनाला आणलं की वाग्देव महाराजांच्या आख्यायिका सांगितली. म्हणले त्यांनी रेल्वे थांबवली पंढरपूरच्या दर्शनाला जाताना, पण मुंबईला जाताना कुठेतरी त्यांनी मला सांगितले की रेल्वे थांबून राहिली, रेल्वे चालू होईना म्हणे. इतकी ताकद अफाट संतांची असते. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, एवढीच ताकद ज्यांची अकर्तुम अन्यथा करतुम. कारण ईश्वरच संतांच्या रूपाने अवतार घेत असतात, निमित्त त्या प्रतिमा. आणि म्हणून महाराजांची आख्यायिका माऊलींनी मला सांगितली होती आणि 1 तारीख घ्या म्हणून तेव्हापासून मागं लागले. पण माऊलींचा माझा स्नेह घरचा आहे तरी देता आली नाही. पण आमच्या भागामध्ये शाळेची घंटा जरी झाली तरी ज्यांचे पाय प्रांगणात रिंगाळले, ज्यांचे वडीलही हेडमास्तर होते आणि शाळेची नोकरी सांभाळता सांभाळता ज्यांनी उत्तम राजकारण, उत्तम समाजकारण आणि अर्थकारण करून आपल्या कुटुंबालाही संस्काराची दिशा दिली, ते जाधव सरांचे वडील आणि त्यांच्या जेनेटिक दृष्ट्या संस्कारातून पुढे आलेले आमचे जाधव सर आमच्या भागामध्ये एक आदर्श शिक्षक म्हणून कैक वर्ष काम करतात. त्यांचाही प्रयत्न 2-3 वर्ष चालू होता. या वर्षी मात्र कोण पुण्य कोणा गाठी आणि होय ऐशियांची भेटी या न्यायानं तुमच्या सर्वांची भेट झाली. आता कीर्तनाला सुरुवात. कीर्ती मानवाची वर्णू नये, पण ज्यांनी मृदंग वाजवला ते शिगोड मृदंग वादक आहे. वय लहान आहे, अजून कमी आहे, पण ज्यांच्या थापेनं अवघा महाराष्ट्र वेडा व्हावा त्यांनी मृदंग वाजवला आणि मला उद्धव बापू आपेगावकरांची आठवण आली. मृदुंगातून सुद्धा पद्मश्री पुरस्कारापर्यंत जाता येतं, फक्त तुमचा निजध्यास असला पाहिजे.
आणि म्हणून त्यांनाही दंडवत. आमचे पवार महाराज नाही का, महाले महाराज, हा, खूप वेळा भेटलं हे व्यक्तिमत्व मला या परिसरामध्ये कार्यक्रमांना येत असताना. पण तुम्हाला मी सांगू, थोडं पाहिजे पण चांगलं पाहिजे. आपल्याला आपली किंमत नसते. महाराजांचं गायन ऐकलं की माझं मन तृप्त होऊन जातं गड्या, इतकं गोड गायन. आदरणीय सगळी महाराज मंडळी, सगळी लेकरं ही, चोपदार, विनेकरी. चोपदाराला पाहिल्यावर बरं वाटलं गड्या. भक्कम चोपदार पाहिजे याच्या पुढे तुम्हाला सांगतो. नाही तर महाराज लोकांना हाताखालून काढतील लोक एखाद दिवशी. वाक्य ध्यानात ठेवा. विधानसभा, लोकसभा या माणसानं निर्माण केलेल्या आहेत, तरी तिथं काही शब्द वापरायचे नाही. त्याला अनपार्लामेंटरी वर्ल्ड म्हणतात. काय म्हणतात? अनपार्लामेंटरी वर्ल्ड. माणसानं निर्माण केलेल्या सभेत जर काही शब्द वापरता येत नसतील, ही तर देवाची सभा आहे, इथं आम्ही कसे शब्द वापरले पाहिजे? आणि ते विसरल्यामुळे आम्हाला आता चोपदार भक्कम असण्याची गरज आहे. काय तुम्हाला कळालं असेल तर उद्या कळेल, निवांत कळेल. काही कळून घ्या काला झाल्यावर. ऐका, अभंग निळोबारायचा गोड अभंग आहे. हे जे संत अवताराला आले, निळोबाराय असतील, तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, नामदेवराय असतील, एकनाथ महाराज असतील, वागदेव महाराज असतील, हे संत नाही हो, ही मूल्य आहेत. काय मूल्य आहेत? परमार्थामधली मूल्य जर कोण असतील तर ती संत आहेत. आणि म्हणून ज्ञानोबाराय नुसते ज्ञानोबाराय नाही, तर ज्ञानानं ज्यांच्या गळ्यात माळ घातली ते चालते ज्ञानाचे बिंब. आणि म्हणून ज्ञान हे मूल्य आहे. वैराग्य तुकोबरायच्या रूपानं नटलं, वैराग्य हे मूल्य आहे. शांती रूपानं वरलं एकनाथ महाराजांना. काही संत आहेत पण शांत नाहीत, काही शांत आहेत पण संत नाही, काही शांतही आहेत, संतही आहेत पण श्रीमंत नाहीत, आणि काही शांतही नाही, संतही नाहीत आणि श्रीमंतही नाहीत. पण माझे नाथ बाबा शांतही आहेत, संतही आहेत आणि श्रीमंतही आहेत, ते एकनाथ महाराज. ऐका, शांतीनं ज्यांना वरलं, ज्यांनी माळ घातली, शांती रूपानं जे नटले ते एकनाथ महाराज. वैराग्य ज्यांच्या रूपानं प्रगट झालं ते तुकोबाराय. आणि सद्गुरु निष्ठा ज्यांच्या रूपानं या महाराष्ट्राला कळाली ते निळोबाराय. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय काही वेळा वैकुंठातून खाली आले, प्रकृतीला छेद दिला, निसर्गाच्या विरुद्ध काम झालं. लेक रडू लागली. लेकीचं बापाचं प्रेम अतूट असतंय, बरं का, अतूट असतंय. मरताना सुद्धा बाप दम धरून राहतो. यमाला म्हणतो, थांब, माझी दिदी अजून आली नाही, माझी अक्का अजून आली नाही, तिला येऊ दे आणि एकदा मला तिला भेटू दे, मग घेऊन जा. आणि काय लेकीचं बापाचं प्रेम असतंय. लग्न करून गेली, लेकीचं बापाचं प्रेम अतूट आहे मायबाप. कुणी एक दिहूची कुंभारीन एलवाडीला गाडगी विकायला जाते आणि तुकोबरायांची लेक विचारते. आता लेकीचं प्रेम असतं. लग्न करून जरी गेली, शाळेतून आलेली नात असेल ना, तरी आजीला म्हणते, आजे तुला चहा करून देऊ, आजी तुझं पातळ धुवून देऊ, आजी तुझी केस विचारून देऊ. पण लग्न करून जाताना आजीच्या गळ्यात पडते, रडते, रडताना सांगते, आजी माझ्या बापाची काळजी घे बरं. लग्न करून जर बाप मुलगी चालली तर बापाची काळजी घेणारी व्यक्ती संपली कुटुंबातली. आणि जर बाप गेला या जगातून, लेकीचा आधार संपला. वाक्य लक्षात ठेवा, आधार संपला. त्याच लेकीचं माहेर आहे जिचा बाप जिवंत आहे, छपला काढायला जागा आहे. काय असेल माहिती नाही. लग्न करून गेली तरी फोन करते आईच्या मोबाईलवर आणि विचारते, पप्पाची तब्येत कशी आहे ग, अण्णा कसे आहेत, आबा कसे आहेत, भांडत जाऊ नको, डायबिटीज आहे, जेवायला वेळेत देत जा. हे बघ आई, तुला शेवटचं सांगते, माझ्या बापाला जेवायला देऊ नको, पण माझ्या बापाला उन बोलू नको. ती लेक असते. वाक्य ध्यानात ठेवा. ती कुंभारीन पाहिली, तिनं विचारलं, माझे बाबा कसे आहेत ग दिहू मध्ये? फक्त नदीच आहे मध्ये, एलवाडीन पलीकडे दिहू. पण त्या कुंभारणीनं सांगावं, भागीरथी तुला माहिती नाही तुझे बाबा वैकुंठाला गेले? माझे बाबा वैकुंठाला गेले म्हणजे गेले, आता दिसणार नाहीत बाबा, वैकुंठाला विमानात बसून गेले. रडू लागली भागीरथी, भागीरथी करी धावा, बाबा गेले कुण्या गावा. इतकी रडली, इतकी रडली, इतकी रडली की तुकोबरायला यावं लागलं परत खाली. वेलेश्वरा ते पूजले,
दूध नंदीचे काढिले. वेळेश्वराला पूजलं, दूध नंदीचं काढलं आणि भागीरथीच्या घरी जेवण करून बाबा परत गेले. एकदा परत खाली आले, दुसऱ्यांदा जगनाड्यांसाठी आले आणि तिसऱ्यांदा या निळोबरायांनी आर्त पुकार केलं, बुवा मी इतका योग्यतेचा शिष्य नव्हतो की तुम्ही मला न भेटता गेले, दर्शन दिलं नाही सद्गुरूंनी, मला रडू लागले. वैकुंठामध्ये श्रीहरी माधव आणि तुकोबरायांची चर्चा चालू झाली. केशवा माधवा श्रीहरी, अरे किती वेळा खाली जावं आणि किती वेळा भेटावं. साधकाचं साधन जरी श्री गुरु असला, सद्गुरु असला, तरी साध्य मात्र ईश्वर परमात्मा परब्रह्म जे निर्गुण निराकार आहे. मग मी जाण्यापेक्षा तूच भेट देऊन ये बरं. आणि तुकोबरायांचं ऐकलं श्रीहरीनं आणि आले. खाली आल्याबरोबर निळोबाराय ध्यानात आहे, भजन करतायत, सद्गुरूचा धावा करतायत. हलवलं, निळोबाराय मी आलो. निळोबारायने इग्नोर केलं. पुन्हा विचारलं, निळोबा आलो रे मी. निळोबारायने पाहिलं, अरे निळोबा योगियांच्या ध्यानी ध्याता ना तुडशी. अरे नखाच्या चुंबळ्या झाला रे, केसांचे झाप वाढले, त्यांना मी एक झलक देत नाही. तुझ्यासाठी मी वैकुंठातून आलो. निळोबारायने रागानं पाहिलं, कुणी बोलवलं होतं तुला? तुझ्या लागी येते बोलाविले कोणी, तुझ्या लागी येते बोलाविले कोणी. बोलाविले कोणी, तुझ्या लागी येते बोलाविले कोणी. तुकयाचा धावा करीत असो. ऐका ना, त्या निळोबरायांचा म्हणतो का बेसलेस असतात, कुठंच नाही. एकानं तर मंगलाष्टका म्हणल्या, अन्नबरी चारे बापा, धन्य धन्य तुझी छाती, काळजाचा तुकडा त्वा दिला वैरियाच्या हाती. लागणं असले का हो लग्न? मुंडवळ्या तोडल्या नवरदेवानं, ते काढून टाकलं, म्हणला तुझा काळजाचा तुकडा. आणि तू बस गाढव लग्नाला आलं. मंगलश काय म्हणल्या, लग्नही झालं, पण गाढवाला वाटलं आता जायचं कसं, म्हणून उंटाला भेटून जावं. आणि उंटाकडे आला. उंटालाही वाटलं आता गाढव, धन देऊन उपयोग नाही गाढवाला, कारण बापानं दिलंय तेच टिकवलं नाही त्यानं. मग प्रशंसा करू, स्तुती पराव्यामुखी रुचिकर. जर स्तुती केली नाही एखाद्याची तर त्याला जेवावं लागत नाही. व सध्या अशी परिस्थिती, त्याला भूक लागत नाही. दुसऱ्यानं फक्त स्तुती केली पाहिजे, प्रशंसा.
खर तर संत म्हणतात पूज्यता डोळा न देखावी, पूज्यता डोळ्यानं पाहू नये, कीर्ती कानी न ऐकावी. जर तुमची स्तुती चालली असेल तर तुम्ही का कशी अवस्था व्हावी, व्याधे रुंदिला मृग जैसा. काय ज्ञानोबराय म्हणतात, पारध्यानं बाण मारावा अशी अवस्था झाली पाहिजे. पण सध्या स्तुतीच, एकमेकाला फक्त चांगलं म्हणायचं सध्या असं आहे. उंटाने विचार केला, गाढवाला काय पैसे देऊन उपयोग नाही. गाढवाला म्हणला, वाह काय तुमचं गायन, काय तुमचा स्वर. मी लताबाई ऐकल्या, मी पंडित भीमसेन जोशी ऐकले, पण तुमच्यासारखा स्वर कुणाचा नाही. आता कोणत्या स्वरात गात असेल ओ गाढव. मी सांगतो, या हार्मोनियमची सगळी बटणं दाबायची आणि एकदाच भाता हाणायचा. जो स्वर निघेल तो गाढवाचा. बरं, गाढवाला बुद्धी नसते, हा अजून पुढचा टप्पा आहे. पंचतंत्रामध्ये गाढव बुद्धीची दोनच उदाहरणं आली. म्हणले, सिंह म्हातारा झाला आणि त्याला शिकार करता येईना, त्याच्याकडे कोल्हा गेला. कोल्हा म्हणला, राजेसाहेब तुमचं काल पण आज पण उद्या पण राजेसाहेब टिकू नये राजे, पण तुम्ही म्हातारे झालात, तुमचे उपकार आहेत आमच्या घराण्यावर. तालुक्यातली सगळे टेंडर आम्हालाच दिले, भले 2% तुम्ही घेतले असले तरी. त्यामुळं आमचं घराणं सुजलम सुपलम झालंय, पण तुम्हाला शिकार करता येत नाही. आता मी शिकार जातो घेऊन येतो, तेवढी तुम्ही बसल्या जाग्यावर करा. आणि कोल्हा गाढवाकडे गेला. गाढवाला म्हणला, साहेब. बरं, गाढवाला साहेब म्हणल्यावर बरं वाटत असत. बरं, गाढवही त्या वर्षी लग्नाच्याच तयारीत होतं, ते गाढवीन शोधित होत. ते म्हणलं, माझ्याकडे एक स्थळ आहे, मी घेऊन जातो, पण आपल्याला तिथं जावं लागेल. गाढव म्हणला, अमोशा असली तरी जाऊ, शुभस्य शीघ्रम. गाढव तिथं गेलं, सिंहानं झडप मारली, पण गाढव जरा ताकदीचं होतं, निसटलं. नख्या लागल्या फक्त. मरताना शहाणं झालं, आणि मरताना शहाणं होतं त्याचंच नाव गाढव आहे. काय तुम्ही का हसलात मला काही कळत नाही. मी आपले कीर्तन करतो, मी फार विनोदाच्या भानगडीत नाही, पण तुम्हाला आता हसताय तुम्ही. एक गाढव निसटलं, मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. कोल्हा बाहेर आला, म्हणला, आणलेली शिकार करता येत नाही तुम्हाला, काय म्हणावं तुम्हाला. आता मी पुन्हा जातो घेऊन येतो, तेवढी तरी नीट करा. त्यावेळी सिंह म्हणतो, येईल का परत. कोल्हा म्हणतो, ते काम माझं आहे. काय म्हणला, ते काम माझं आहे. यालाच कोल्हा म्हणायचं. आपल्या आजूबाजूला असे बरेच कोल्हे असतात, फक्त आपली बुद्धी गाढव आहे. काय त्यामुळं कळत नाही, हे दुर्दैव आहे. आणि कोल्हा परत गाढवाकडे गेला, म्हणला, चला ना, ती मूर्त निघून चालला ना, ती पोरगी वाट पाहते ना. गाढव म्हणला, मारता काय मला, धावा घालता माझा. मुलगी पाहिला म्हणून नेलं, सिंहाच्या गुहेत नेलं. ते कोल्हा म्हणला, तुमचा गैरसमज झाला. ती आहे गाढवीनच म्हणला, पण मिठी मारायला तुम्हाला आली, ती इतक्या वेगात आली की तुम्हाला कळालं नाही, तुम्हाला तो सिंह वाटला. गाढव म्हणला, असं झालं काय. काय म्हणलं, असं झालं काय, माझ्याकडे काय पाहता. गेलं ते परत आलं नाही. याला गाढव बुद्धी म्हणावी. काय म्हणावी, गाढव गाढवच असतं. माऊली म्हणतात, चंद्राचा प्रकाश पडला तरी ते अंधारात जाऊन उभं राहतं पाठ तापण म्हणून, त्याला गाढव म्हणावं. काय म्हणावं. तुम्हाला ती गोष्ट माहितीये ना, मालकानं त्याच्या अंगावर मीठ दिलं, त्याला वाटलं फार ओझं झालं, त्याचा पाय घसरला आणि ते नदीत पडलं. आणि नदीत पडल्यावर बसून राहिलं, मीठ वितळून गेलं. त्या दिवसापासून त्याला सवय लागली. मालकाच्या लक्षात आलं, याची खोड मोडली पाहिजे, म्हणून एक दिवस कापूस दिला. ते बसलं ना, बसलं ते कायमचं बसलं नदीत. बघा, उठता आलं नाही, याचं नाव गाढव आहे. मी कधी कधी विचार करत असतो, ते गाढवाला स्तुती केली, गाढवाला वाटलं उतराई झालं पाहिजे. आणि म्हणून ते उंटाला म्हणतंय, मी अनेक हिरो हिरोईन पाहिले, पण तुमच्यासारखी शरीर यष्टी कुणाची नाही. म्हणला, काय तुमच्यासारखं सौंदर्य कुणाचं नाही. आता काय सौंदर्य असेल मला सांगा. परस्परम प्रशंसती. हे निळोबरायचं असं नाही. निळोबराय वर्ण विषय परमात्मा. वर्ण विषय 3 टप्प्यात सांगितले. ऐका, आजचं चिंतन नीट ऐका. नामस्मरण सांगितला, नामस्मरणावर प्रीती सांगितली, आणि प्रीती झाल्याच्या नंतर तुमचं अंतकरण काय होईल याचं चिंतन निळोबराय आज सांगून जातात. हेच परमार्थाचं साधन आहे. ऐका, आता पहिली गोष्ट आहे, प्रपंचामध्ये तुम्ही जे साध्य धरता ते कालांतरानं साधन होतं, पण परमार्थामध्ये जे साधन आहे ते साध्य होऊन संपून जातं, आणि मनुष्याची इहलोकीची इति कर्तव्यता संपूर्ण परब्रह्माला प्राप्ती होते. ऐका बरं, तुम्ही आज मुलगा जन्माला आला, ते आईला म्हणते, आई
भाऊ शाळेत जाताना पाहिला की ते म्हणतोय मम्मी मला सुद्धा दप्तर पाहिजे, मला स्कूलला जायचे. आता दप्तर आलं, स्कूल झालं, पण स्कूलची इच्छा हायस्कूलला जाण्याच्या इच्छेला जन्म देते. काय देते ऐका, हायस्कूलला गेलं ते म्हणते आता कॉलेजला गेलं पाहिजे. साधन काय, कॉलेज. कॉलेज झालं आता ते म्हणते माझं लग्न झालं पाहिजे, नोकरी लागली पाहिजे. साधन नाही ऐका, नोकरी लागली आता म्हणते लग्न झालं पाहिजे. लग्नही झालं पुन्हा साधन साध्याकडे चाललं बरं का. पण साध्य मिळालं का तेच साधन होतं. आता बायको मिळाली, साधन झालं, पण पुन्हा अपत्य जन्माला घालायचे. ऐका बरं, पोरग झालं पाहिजे. बरं पोरग जरी झालं तरी ते सिझर होईल का नॉर्मल होईल, इथून सुरुवात आहे. कारण आता डॉक्टर तसे राहिले नाही. पहिले वैद्य बरे होते, नाडी तपासून सांगायचे काय आजार झाला, कपड्यावरचा डाग पाहून सांगायचे काय आजार झाला. आता तसं नाही. आता डॉक्टरकडे गेलं का ते तपासतं, नाकात बॅटरी घालतं, कानात घालतं, आपल्यालाच विचारतं काय होतंय तुम्हाला. मग एवढा वेळ तुम्ही काय केलं. मला मोठे प्रश्न आहेत कधी कधी. मला सांगा, नीटला ज्याला 150 मार्क त्यानं डॉक्टर व्हावं का हो. आणि आईबाप एवढे बावळट आहेत, आई 10वी नापास, बाप 12वी पास, आणि पोराला डॉक्टर करायचे. नाही इथं झालं तर रशियाला पाठवायचे आणि तिकडून करून आणायचे. आणि इथं 2-3 वेळा त्याला पासच होत नाही. इथलं एक्झाम ते फार मायनर मध्ये येते. मला सांगा, तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, चांगल्या मार्क्सवाला डॉक्टर झाला पाहिजे का कमी मार्क्सवाला. चुकीचं आहे तुमचं. कमीत कमी टक्क्यावाले जास्तीत जास्त डॉक्टर झाले पाहिजे, म्हणजे लोकसंख्या पटपट कमी होईल. काय होईल. काल तर एका डॉक्टरनं ऑपरेशनला पेशंट घेतलं, हार अगोदरच आणून ठेवला होता. ते पेशंट म्हणलं डॉक्टर साहेब हा हार कशाला. ते म्हणले माझ्या आयुष्यातलं पहिलं ऑपरेशन, यशस्वी झालं तर मला, नाही झालं तर तुला, पण वाया जायचं नाही. म्हणला विठाला विठाला हो हो. मग खऱ्या अर्थानं जर विचार केला तर साधन पोरग आलं नॉर्मल होईल का सिझर झाला. इंग्लिश मिडियमला घालायचं का मराठी मिडियमला. बघा, जे साध्य आहे तेच परत साधनाकडे येतं. याचं नाव प्रपंच आहे. संसरती ती संसार. 15वा अध्याय काढा. ऊर्ध्व मूलमद शाख अश्वत्थम प्रावुर्व्यम छंदांस्य पर्णानि यस्तम वेद सवेद. काय या संसाराला म्हणावं. सर्प हा विखार पांढरा मनोनी रुसलो या संसारा. संसारामध्ये जे साधन म्हणता, मला सांगा, कधी कधी विचार करा, चिंतन करा, जी आपली वाटतात ती सुद्धा आपली आहेत का. आणि तुमचं दुर्दैव असं आहे, आपल्या लबाड्या अशा आहेत, जिथं व्यवहार करायला पाहिजे तिथं प्रेम केलंय, आणि जिथं प्रेम करायला पाहिजे तिथं व्यवहार केलाय. काय केलंय. संसारामध्ये व्यवहार पाहिजे तिथं प्रेम करून बसलेत. काय झाले. आणि इतकं प्रेम केलं संसारावर, उद्विग्न अवस्थेकडे गेलं. काल तर एका बाईनं आत्महत्या केली बघा. आणि तिच्या वर्ष श्राद्धाचं कीर्तन माझ्याकडे आलं. मी म्हटलं कशानं गेली हो. म्हणले आत्महत्याने केली. तुम्हाला सांगतो, महिला वर्ग आत्महत्या कधीच करायची नाही. पहिलं सहन करायचं, नाही सहन झाला विरोध करायचा, विरोध नाही झाला कुठेही निघून जा, देशांतर करून जा. शास्त्रानं सांगितलं आत्महत्या केलेल्या मानवाला मुक्ती नाही. बरं, हा आत्मा निघणारच आहे. आता हा माईक या बॅलन्स ठेवला ह्या स्टँडनं, हा फक्त भाड्यानं इथं एकदा काढलं की स्टँड वेगळं आणि माईक वेगळं, तसा आत्मा निघूनच जाणार आहे. वासांसे जीर्णानि यथा व्याहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराय विहाय जीर्णानि अन्निशयांति नवानि देई. मग कशासाठी बरं, संसार काय साधा केला का हो तुम्ही. मला सांगा, 2-2 साड्यांवर दिवस काढले की नाही. मला सांगा, शिळ्या भाकरी खाल्या तुम्ही, शिळी भाज्या खाल्या, त्याच्यावर संसार केला. केसांना तेल मिळालं नाही, तुमच्यातलं कॅल्शियम कमी झालं, तुमच्यातली हाडं झिजली. तुम्हाला सांगा, थायरॉइड झालं, केस गळायला लागली. केस गळाली तरी तुम्ही टाकून नाही दिली, त्याच्यावर भांडी घेत बसल्या. साधा प्रपंच केला का तुम्ही माझ्या माता माऊले. आणि आत्महत्या करते येडे. बरं, आत्महत्या का करते. नवरा दारू पितो म्हणून. पिऊ दे ना, देवानं त्याला तोच रोल दिलाय. तू त्याला साध्य मानलंय, तो साधन आहे फक्त. काय तू त्याला साध्य मानलं. पोरग दारू पित, अरे पिऊ दे, नाटकातला रोल आहे त्याचा. तुझा आणि त्याचा संबंध किती आहे. तू फार ताण घ्यायचं काही कारण नाही. आणि नवरा दारू पितो मारतो,
पैसे मागतो म्हणून आत्महत्या, अजिबात नाही. उलट रोज कामाला जायचं आणि त्याला दारू प्यायला पैसे द्यायचे. तो लवकर मेला पाहिजे. त्याच्या नावाचं कुंकू लावण्यापेक्षा माझ्या पांडुरंगाचं काळू कुंकू लावा, तो सांभाळीन तुम्हाला. बस. तो हा उतरवील पार भवदुस. तुम्ही प्रेम करता, पागल आहात तुम्ही. आणि प्रेम विकारी आहे, प्रीती निर्विकारी आहे. पुढे जाऊन अजून चिंतन करेल मी, मला जसं जसं जमेल, वेळ भेटेल तसा 9 वाजता तर संपवणार. त्याच्या पुढे मी जाणार नाही, 1 मिनिट सुद्धा जाणार नाही. म्हणून रूपाची चाल सुद्धा वारकरी संप्रदायासारखी पटकन घेतली मी, का तर तुमच्या टायमिंग पर्यंत येऊन थांबलो. ऐका, नवरा मारतो म्हणून काय आत्महत्या करते वेडे? तू सुद्धा त्याला काहीतरी हाताखालून काढत जा. पिणारा असेल तर, त्रास देणारा असेल, चांगला असेल तर नमस्कार. आमचे कीर्तनकार सांगतात नवऱ्याला देव म्हणा. अरे चांगला नको का तो? जर पिणारा असेल, संसारात त्रास देणारा असेल, तू त्याची बायको होऊन बघ बरं महिनाभर. किती अवघड आहे. त्या माता माऊल्यांनाच माहिती त्यांचे दिवस कसे चालू आहेत. तुम्हाला मी एक सांगू, अवघड आहे. खऱ्या अर्थानं चिंतन केलं, पोरग इंग्लिश मिडियमला घालायचं की मराठी मिडियमला? चला, जन्म झाला, पोरग स्कूलला गेलं, तिथून हायस्कूलला गेलं, कॉलेजला गेलं. जे साध्य होतं ते साधनात परावर्तित होत चाललं. याचं नाव संसार आहे. आता नोकरी मिळाली, बायको मिळाली, पोरही झाली. आता पोरं कुठं घालायची, इंग्लिश मिडियमला की मराठी मिडियमला? इंग्लिश मिडियमचं तर फार अवघड आहे. तुम्ही डबा करून द्यायचा, त्या मिस खाणार आणि त्यांनी दिलेले प्रोजेक्ट तुम्ही करणार. किती दुर्दैव. काल परवा तर एक बाप पोराला मारत होता. त्याला म्हणलं का मारता? म्हणला मला मुंबईला जायचे परवाच्या दिवशी. मी म्हणलो मग तुझ्या मुंबईला जाण्याचा आणि पोराला मारण्याचा काय संबंध रे? तो म्हणला काही नाही, उद्या याचा निकाल आहे आणि मी इथं नाही. कळन तुम्हाला, तुमचं बॅटऱ्या चार्जिंग असतील तर. मग त्याला एवढा कॉन्फिडन्स आहे का पोरग फेलच होणार आहे, अगोदर हाणून घेते. काय घेते? किती अवघड आहे मला सांग. काल तर इंग्लिश मिडियमला शिकणाऱ्या पोराला आजीला भेटायला नेलं. डॉक्टरच्या इथं आजी ऍडमिट आहे, तिला नाका तोंडात नळ्या लावल्या. पोरग पप्पाला म्हणते, पप्पा आजीला काही चार्जिंगला लावलंय. ही इंग्लिश मिडियमचं. काल तर एक पोराला 15 दिवस सर एफर्ट घेत होते. म्हण इलेक्ट्रिसिटी, पोरग म्हणायचं इलेक्ट्रिक किटी. अरे गाढवा, इलेक्ट्रिक सिटी म्हण, इलेक्ट्रिक किटी नाही. ते म्हणायचं इलेक्ट्रिक किटी. मार मार मारलं, बापाला बोलवलं, म्हणले याला घरी घेऊन जा. याचा ऐकू लेवल नाही. इंग्लिश मिडियमला घालू नका याला, मराठी मिडियमला घाला. त्याला 15 दिवस सांगतो इलेक्ट्रिक सिटी म्हण, ते म्हणते इलेक्ट्रिक किटी. त्याचा बाप म्हणला सर जाऊ द्या, त्याची कॅपॅसिटीच नाही. सर तर म्हणले दोघही एकाच लेवलचे निघाले. त्याच्या आज्याला बोलवलं, म्हणले इकडे या, दोघांनाही घेऊन घरी जा. ते म्हणले काय झालं? म्हणले ना तू इलेक्ट्रिक किटी म्हणतो, बाप कॅपी किटी म्हणतो. आजा म्हणला सर जाऊ द्या, आमचं गावात घर लय मोठं आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची, याची पब्लिक किटी कुठं करू नका. अरे सर म्हणले शुद्ध बीजापोटी. हा, ही अशीच जन्माला येतात बघा. काय मला एक IPS आणि एक IAS दाखवावर इंग्लिश मिडियमचा. मी कीर्तन करायचं सोडून देईल. त्यांच्या कन्सेप्टच क्लिअर नाही. निवळ जर्शी गाया. माझ्या बहिणीनं पोराला कष्ट करून शिकवलं इंग्लिश मिडियमनं. काल ते पुण्याहून घरी आलं. मी म्हणलं गर्दी होती का रे? म्हणला कशानं आला? म्हणलं बसनं आलो. म्हणलं कसं काय आला? बसायला जागा होती का? नाही. म्हणलं उभ्या उभ्या स्टँडिंगने आलो. आता हे कोणती इंग्लिश आहे बुवा? लेडीज बाया कोणती इंग्लिश? मला कळत नाही. किती कन्फ्युजन आहे. आम्ही सगळे अर्जुन. ही अवस्था आहे. साध्य आहे. पोरं इंग्लिश मिडियमला घालायचे की मराठी मिडियम? चला, पुरा त्याचं लग्न होईल की नाही ही चिंता, आणि लग्न जरी झालं का ते आपल्याला सांभाळेल की घराच्या बाहेर काढील याची चिंता. याच्यात आयुष्य निघून जातं. याचं नाव संसार आहे. किती आहे? संसरती ती संसार. जो चलायमान आहे, जो भासमान आहे, जो गतिमान आहे, जो काल होता आज आहे पण उद्या नसेल, याचं नाव संसार आहे. विचार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व संसार. लटिका
हा संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार लटिकाय भार सर्व हा संसार लटिकाय भार सर्व हा संसार वाया हरी वीण वाया राधार हरी वीणा वाया राधार हरी वीणा हरी मुखे मना 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 हरि मुखे भला 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 हरी मुखे लटिका हा संसार वा गोड गाय लटकाय प्रत्येकाला वाटतं बघा इथं बसल्यापैकी प्रत्येक जण आहे ना संसारामध्ये किती धक्के खाले तरी पोरांची लग्न करताना एकदा तरी विचारलं का बघ बाबा आम्हाला एवढा त्रास झालाय अजून तू विचार कर 2 दिवस आहे साखरपुडा करायला विचारलं कोणी आपल्याला त्रास दिलाय तरी दुसऱ्याला गुंतून देतं याचं नाव संसार आहे याचं नाव संसार आहे अजून पुढे जाऊन सांगू बायको नवऱ्याला म्हणते मी मूर्ख होते मी तुमच्याबरोबर लग्न केलं नाही हे म्हणते मलाही पश्चाताप झाला तुझ्याबरोबर लग्न करून दोघांचं एकमेकाबरोबर पटत नाही तरी एकत्रित राहतात हा मोठा चमत्कार आहे याचं नाव संसार आहे किती वैशिष्ट्य आहे मला सांगा आणि म्हणून तुम्हाला सांगून जाईल संसारामध्ये साध्य हेच साधन बनत चालतं मरेपर्यंत पण परमार्थामध्ये साधन सुटून जातं आणि साध्य शिल्लक राहतं आणि त्या साध्यामध्ये जीव परावर्तित होऊन जातो याचं नाव परमार्थ आहे वाक्य ध्यानात ठेवा परमार्थ इतका सोपा नाही नुसत्या माळा घातल्या आणि बुक्का लावला परमार्थ इतका सोपा नाही परमार्थाची वेगळी व्याख्या आहे शेजारील सरोवरे कालवताती परस्परे तरंग ढवळा रे तरंगाची होती काय ज्ञानोबरायची भाषा आहे ज्ञानोबराय म्हणले 2 सरोवर शेजारी असावी या सरोवरातलं पाणी या सरोवरात जावं या सरोवरातलं पाणी या सरोवरात यावं आणि त्याच्यावर आता तरंग निर्माण व्हावेत ओळखता येत नाही कोणत्या सरोवरातल्या पाण्यावरचे तरंग आहे तसं एकदा साधन संपलं का साध्यामध्ये एकदा गेला की जीवच ब्रह्म होतो तिथं शिल्लकच राहत नाही याचं नाव परमार्थ आहे विठाला 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 तैसे रसाौषध खरे काज करोनी पुरे आपणची नवरे ऐशे करी ऐका ना पाहुणा आला अरे सासूबाईने इतकी बासुंदी वाढली दादा त्याच्यामध्ये तूप इथं घातलं की पोट तटलं आणि पोट तटल्यावर वैद्याकडे गेलं वैद्यानं काय केलं एक औषध घोटलं आणि कपभर तुपामध्ये ते मिक्स करून दिलं म्हणले एवढं तूप प्या तो म्हणला कुणी तुम्हाला वैद्य केलं कुणी डॉक्टर केलं कशामुळं पोट फुगलंय तुपामुळंच ना आणि परत तूप खाऊ घालता त्यावेळी तो वैद्य म्हणला बघा तुम्ही जे काल तूप खालय ते आतमध्येच साठलंय आता मी जी तूप देतोय ते तर बाहेर निघन पण जे साठलंय आतमध्ये त्याला घेऊन निघेल तैसे रस औषध खरे काज करोनी पुरे आपणची नवरे ऐशे करी याचं नाव परमार्थ आहे परमार्थिक चिंता सांसारिक चिंतेला संपवते ना आपणही शिल्लक राहत नाही याचं नाव परमार्थ आहे ऐका बरं चला पुढं मग साध्य साधनाचा विषय झाला मग खऱ्या अर्थानं चिंतन जर केलं तर वैराग्य हेच पथ्य आहे परमार्थामध्ये बरं का वैराग्य इतकं मोठं वैताग हे पथ्य नाही सध्या आज 31 डिसेंबर आहे बघा सगळी वैतागलेली ही जुने माळकरी म्हणतात बरं का जुने माळकरी म्हणतात आमच्या काळात असं होतं काय
गाड्या काय पळवित्यात, डीजे लावून काय नाचत्यात, दारू काय पित्यात, तुला काय तराशे, याला काय तराशे सांगू का? यानं घातलेली कपडे, यानं घातलेल्या माळा, यानं लावलेला गंध, यानं स्वीकारलेला मार्ग, याच्यामुळं याला ते करता येत नाही जे ते करतात म्हणून तराशे. काय कळालं तर पहा, तुम्हाला थोडस उलट घेऊन चाललो मी या गोष्टी. विठाला 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 विठाला. मी मगाशी चुकल्यासारखं झालं. आमचे मदन महाराज का दिसत नाही? सध्या सगळी गडबड आहे, धावपळ, या सगळ्यातून पण गोड व्यक्तिमत्व सातारकर महाराजांना ज्यांनी साथ केली. खर तर काहींकडे शब्द ब्रह्माची कृपा असते, काहींकडे स्वराची कृपा असते, काहींकडे कलेची सरस्वती माळ घालते काहींना. त्यातली ही सगळी मंडळी आहेत. असो, मी सांगत हे होतो, विठाला 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 विठाला. असो, वैराग्य हे पथ्य आहे. आणि पथ्य जर असेल, पथ्य जरी लाई ज्ञानोबा म्हणले रोग किती वाढू द्या, पथ्य असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? आणि ज्याला रोग किती वाढला पण त्यानं पथ्य जर पाळलं तर कैक वर्ष जगू शकतो. तसं परमार्थामध्ये वैराग्य महत्वाचं आहे, वैताग महत्वाचा नाही. सध्या वैतागच जास्त आहे. माळकरी सगळ्यात जास्त वैतागलेले आहेत आता. बिना माळकरी जरा बरं आहे आता, तुम्हाला राग येऊ देऊ नका. पण वाठार स्टेशनच्या वेशी उभं राहा आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला विचारा गाव कसं चाललंय, ते म्हणतं 1 नंबर चाललंय. आणि माळ करायला विचारा, ते म्हणते पार वाटोळ झालं बुवा, काही गावात राम नाही राहिला, तुला काय त्रास? अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. वैराग्य महत्वाचं आहे. काल एक म्हातारी भेटली, म्हणली बाबा माझ्या घराला पाय लागू दे. म्हणलं माझ्याच घराला माझे पाय लागाना 2-2 महिने, तुझ्या घराला कुठं पाय लावू? मग गेलो. म्हणलं म्हणली दूध घेतो का चहा घेतो, कॉफी? म्हणलं काही कर. म्हणली दूधच घे. 10-15 म्हशी आहेत, कुठं नेत नाही, इकीत नाही, वैकीत नाही. म्हणली गोकुळासारखं घर माजलंय, पोरं खात्यात पित्यात. हाय शेजारचीच एक बाई, तिलाच फक्त 1 लिटर दूध देते, तिचं लहान लेकरू आहे. आता मला प्रश्न पडला, माझ्याच बरोबर आलेली 15-20 जण एवढी जर दूध पिली ते लेकराला दूध नाही राहिलं तर? मी म्हटलं आई त्या लेकराला दूध नाही राहिलं तर? ती म्हणली तू पे, तू चिंता करू नको, ते थ्यांगडं काय उठत नाही रातचं, उठलं तरी त्याची आई काही जागी होत नाही, ती दिवसभर मोबाईलवर दमलेली असते, त्यामुळे ती काही उठत नाही. म्हणले तू पिऊन घे. नाही म्हणलं जर उठलाच तो ना आलीच त्याची आई तर? म्हणली तिला सांग आणि 1 दिवस टोणगा दूध प्याला म्हणून. मला झोप नाही हो, 5 दिवस झालेत. मला सांगा हे वैराग्य आहे का वैताग आहे? मला कधी कधी कळतच नाही लोकांचं काय झालं. आणि हुशार असतात म्हाताऱ्या, तुम्हाला अंदाज नाही. या म्हाताऱ्यांच्या नादी लागत जाऊ नका. तशा सुना आता चॅप्टर आल्या. पहिल्या सुना आत्या म्हणायच्या, आताच्या आई म्हणतात आणि असं कचकून काम करून घेत्यात. तुम्हाला काय सांगू, म्हाताऱ्याच्या पुढचं व्हर्जन आहे ते. मी तर आता खाली कोकणामध्ये कीर्तनाला होतो आणि कथा संपल्यावर कीर्तन होतं संध्याकाळी. ज्यांनी तारीख दिली आमच्या मदन महाराजांसारखे होते, म्हणजे महाराज खाली जेवायला जाऊ नका, सगळ्यांच्या घरी कोंबड्याच पाळलेल्या आहेत, तुम्ही वरच जेवून जा. आणि तिथं लोक म्हणायचे आमचा पंढरी आहे, काही केलं तर महाराज इथंच जेवायला आले पाहिजे. आता त्यांची मीटिंग झाली, मला फोन आला, म्हणलं ज्यांच्या घरी कोंबड्या त्यांच्या घरी मी जेवत नाही. एक म्हातारी पुढे आली त्या मीटिंग मध्ये, म्हणली बोला माझ्या ताब्यात द्या. अरे ते म्हणले तुझ्या घरी कोंबड्या आहेत ना? म्हणली कळून देत नाही त्यांना. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी जायच्या अगोदर मागच्या घरात तिने कोंडल्या आणि कडी लावून घेतली, घरदार धुवून घेतलं चांगलं. मी गेलो, गाडीतून उतरलो, माझी पायाची पूजा केली, 500 रुपये हातात दिले. म्हणलं वा वा, अतिथी पूजनम प्रतिदिनम मिष्टानम पानम गृहीण साधू संगम उपासते सततम धन्य ग्रहस्थाश्रमा. वा 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 म्हणलं, असं घर पाहायला भेटायचं नाही. जेवायला बसलो बा, संगती पंगती देवासवे घडे, चवी चवी घेऊ घास. आनंद वाटला. उलट म्हणलं वारकऱ्याचं घर आहे, अजून अर्धी भाकर खाऊन घ्यावा, उद्याचं कसं भेटते कसं नाही. शेवटचे 2च घास राहिले हो. त्या घरातलं पोरग खेळता खेळता मागच्या दारात गेला आणि त्यानं कडी काढली. अख्ख्या कोंबड्या माझ्या डोक्यावर. मी म्हणलं आई हे काय? म्हणली जाळ झाला त्या शेजारच्यांचा.
म्हणलं जाळ शेजारच्यांचं झालं तर शेजारी होईन का मागच्या तुया घरात होईल? या म्हाताऱ्या लय डेंजर आहेत. तुम्हाला सांगू का, परमार्थामध्ये वैराग्य महत्वाचं आहे, वैताग महत्वाचा नाही. वैराग्य मूल्य आहेत. ऐका, मग जाता जाता तुम्हाला सांगेल, काही प्रश्न असे निर्माण होतील. आजच्या अभंगामधले 2-3 प्रश्न आहेत, तेवढे सोडवत पुढे जातो. पहिला प्रश्न निर्माण होतो, निळोबाराय जो परमार्थ सांगतात त्याची जगाला आवश्यकता आहे का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, या परमार्थाचं स्वरूप काय? तिसरा प्रश्न आहे, या परमार्थाची फलश्रुती काय? एवढे 3च प्रश्न सोडवायचे. आजच्या जगाला परमार्थाची गरज नाही, त्याला अर्थाची गरज आहे. काय? म्हणून भोगावया जो का पुरतार्थ पैगा, आणि ते मिळवण्यासाठी जगा झोंबती सैरा. सैराज झोंबतात सैराटपणे, हे वैशिष्ट्य आहे. खर तर माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, जो का पार्था विन्मुख या परमार्था, तयाशी भाषण सर्वथा करू नये. त्याच्याशी भाषण करू नये जो परमार्थाला विन्मुख आहे. आणि सरस्वती महाराष्ट्राची ज्यांना माळ घालते ते रामदास स्वामी म्हणतात, जाणते नि परमार्थी मरावे, शरीर सार्थकी लाभावे, पूर्वजाशी उद्धारावे, हरी भक्ती करून विठाला 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 विठाला. हो, ऐका, रामदास स्वामींचंही तेच म्हणणं आहे, आमच्या माऊलींचंही तेच म्हणणं आहे. मग प्रत्येकाला अर्थाची गरज आहे. आता सध्या भ्रष्टाचाराचे आकडे जर पाहिले तर परमार्थाची गरज आहे असं नाही. राग येऊ देऊ नका. बऱ्याच वेळा मी बोलतो, त्याचा त्रासही झाला, फोन येतात, पण मी काही घाबरत नाही. मी वकील आहे, तिकडे काम नाही म्हणून इकडे आहे. काल परवाच मी म्हणलो, तुमच्या अंधश्रद्धेमुळे तुमचं वाटोळ झालंय. श्रद्धाच चांगली नाही तुमची. काय श्रद्धा आहे मला सांगा? मन प्लेन पाहिजे. त्या धृतराष्ट्राला विदुरानं 10 वेळा उपदेश केला, अरे ते 100 आहेत तुझी, त्याची 5च आहेत पंडूची, थोडंफार दे. पण ते द्यायला तयार नाही महाराज. त्यावेळी मग त्यानं सांगितलं, तुला उपदेश करवतो मी जगातल्या पहिल्या संतांकडून, सुजात सनतकडून. आणि सुजात सनतला उपदेश करायला बोलवलं. आणि सुजात सनतला उपदेश करायला बोलवल्याबरोबर 2-3 महिने उपदेश केला. काय मनावर परिणाम झाला म्हणून रिव्ह्यू घ्यायचा प्रयत्न केला. आणि माग वळून पाहिलं आणि धृतराष्ट्राला विचारलं, आता तरी द्यायची इच्छा झाली का तुझी? ते म्हणते, तुम्ही लंगोटीवाले आहेत, तुमचं काय ऐकता? तुम्हाला पोर नाही, सोर म्हणला मला 100 पोर आहेत. आणि दुसरीकडे दरोडेखोर आहे, रोज मुडदे पाडतो. पण काही क्षणापुरता संग झाला नारद महर्षींचा, आणि बदललं मन त्याचं. केले रामायण रामारे केले रामायण राधे केले रामायण, राधे केले रामायण. हा कोळियाची कीर्ती वाढली ग. केले रामायण केले रामायण कोळियाचे केले वानरी गण, केले रामायण रामायण. लोक देवालाही घाबरत नाही पैशासाठी, एवढं दुर्दैव आहे. बघा बरं, तिरुपती बालाजीला मी काल परवा बोललो, एक रील पडला होता माझा, त्याच्यावर महाराष्ट्रातून मला फोन आले. मी असं बोललो होतो, तुम्ही तिरुपती बालाजीला जाता आणि केस देता, बरं तुमची केस एवढी पवित्र आहे का बालाजीने घ्यावीत? मला सांगा बरं. तुमच्या केसांना घरचे शॅम्पू लावित नाही, बालाजीने का स्वीकारावे? आणि द्यायचे तर मन द्या, हृदय द्या, हे बोललो तो. चला, मला ज्ञानोबराची भाषा आठवते, देव विकुनी खाईजे. कलियुगात अशी अवस्था येतील, देव विकून लोक खातील, देवावर प्रपंचन पोट भरण्याचं काम चालेल, ही अवस्था आहे. म्हणून मी राग येऊ देऊ नका. बालाजीला गेल्या 5 वर्षामध्ये ज्या कंपनीनं तूप पुरवलं की नाही, उत्तराखंडची कंपनी होती. आणि त्याच्यामधले जे IPS होते, माझ्या फार जवळचे रेड मारणारे,
सांगितलं ज्यावेळी आम्ही रेड मारायला गेलो तिथं ना म्हशी होत्या, ना गायी होत्या, ना दुग्धजन्य पदार्थ होते, ना तूप होतं. सगळं केमिकल पासून बनवलेलं होतं आणि त्याचा पदार्थ कैक वर्ष भारत खात होता. किती दुर्दैव आहे मला सांगा. देव विकोणी खाईजे, देव विकून खातील ही अवस्था आहे. काही काही गावामध्ये देवानं त्यांना सार्थकी लावण्यासाठी आयुष्य दिलं, मंदिर बांधण्याचं काम त्यांच्याकडे आलं बरं का. पण इकडं मंदिराचंही बांधकाम चालू झालं आणि तिकडं बंगल्याचंही काम चालू झालं. देव विकोणी खाईजे. इकडं वाळूची गाडी खाली झाली की तिकडं विटेची गाडी, इकडं स्टील, तिकडं सिमेंट. आता उठता बसता येत नाही. टॉयलेट बाथरूमला रस्सी टांगलेली आहे, असं वाकून चालतं. त्याला म्हणलं तात्या कसं काय, ते म्हणतं मनका नाही, देवानं दिलेला दन काय पागल तो. काय तुला थोडासा कळायला वेळ लागेल. देव विकोणी काय अर्थ निळोबा राय म्हणतात. अर्थाची गरज आहे का? सगळे अर्थासाठी आहे बरं का. मनोनी भोगावया जोगा पुरतार्थ पैगा मिळावया जगा झोंबती सैरा. ज्ञानोबा राय म्हणले सैरा झोंबतात. हे सैराट बिराट हे शब्द आमच्या ज्ञानोबा रायचे, तुकोबा रायचे. पांगुळ झालो देवा नाही हात न पाय बैसलो जयावरी. सैराट सैराट शब्द जुना आहे, तो आत्ताचा नाही. ज्ञानोबराय तुकोबरायनी पिक्चर वाल्यांना शब्द दिलाय. तो काय दिलाय? तुम्ही जर मनाला आवरलं नाही तर सैराटचा जो एंड झाला का नाही तो तुमचा होईल. एवढंच तुकोबाला सांगायचे. बा खेटीता कुंभकाठी कुंटी दरडी न पाय. मला सांगा, जखम झालेलं मन किती उंचीवरून उडी मारतं, ते दरड पाहत नाही. काय पाहत नाही? काय तुकोबरायची भाषा आहे. तुम्हाला एवढं जरी कळालं ना तरी भाग्यवान समजेल. गाथ्यातला एक एक शब्द सुद्धा भाग्यवान आहे. तुमचं मन चंचल आहे, मन जखम करतं आणि इतकं जखमी झालेलं मन सैराट पळतं, ते किती उंचीवरून उडी मारतं याचा अंदाज तुम्हाला नाही. म्हणून संसाराच्या दारात उभे राहत न जाऊ. कुणाच्या दारात उभे आहात याच्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे. तुमचं आयुष्य कुणाच्या दारात उभे आहात त्याच्यावर अवलंबून आहे. आणि याच्यासाठी एकच वाक्य सांगतो, कुणाच्या दारात उभे राहत जाऊ नका. आणि तुम्हाला ना देणं दारात उभं राहायचं तर देवाच्या दारात उभे राहा आणि संतांच्या दारात उभे राहा. बास दोघांच्याच दारात उभे राहा. पण अजून एक टप्पा आहे परमार्थाचा. या दोघांच्या दारात उभे राहण्यासाठी इतरांच्या दारातून मागं यावं लागतंय. काय यावं लागतंय? इकडं सांगितलंय श्री गुरुचे द्वारा पैसे. ज्ञानोबराय म्हणतात श्री गुरुच्या द्वारात उभे राहा. आणि इकडं तिन्ही मुक्तिचारी साधेल्या. मायबाप कुणाच्या दारात उभे आहोत? आज येताना मी एका ठिकाणी मला बदाम तेल पाहिजे होतं म्हणून थांबलो. त्याला म्हणलं मला 50 रुपयाचं बदाम तेल दे. तेवढ्यात एक जण आला, म्हणला माझ्या डोक्याला केस नाही, तेल द्या. येतच नाहीत केस. त्या मालकानं अशी बाटली घेतली, 2-4 तेल एकत्र केली त्याला दिली. म्हणलं कायला घेतली रे? म्हणलं डोक्याला केस येत नाही. मला हसायला आलो. ज्यानं तेल दिलं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. अरे गाढवा, पाशील का नाही कुणाच्या दारात उभा आहे तू? आम्हाला कळतच नाही आम्ही कुणाच्या दारात उभे. म्हणून श्री गुरुचे द्वारा पैसे. एकतर सद्गुरूच्या द्वारात उभे राहा किंवा देवाचे द्वारी तिन्ही मुक्तिचारी साधेल्या. तुम्ही तिथं उभे राहा. मग मला सांगायचं आहे, आता अर्थासाठी झगडणारी लोक आहेत बरं का. आणि ज्ञानोबराय तर म्हणतात अशा लोकांशी भाषण करू नये. म्हणून जो का विनमुख या परमार्था तयाशी भाषण सर्वथा करू नये. ज्ञानोबराय म्हणले त्याच्याशी भाषण कधी करायचंच नाही. हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून जीवनाचं चिंतन करत असताना तुम्हाला मी सांगून जाईल, सगळ्या अर्थासाठी सगळे पळणारे आहेत बरं का. आता मध्ये एक दशक्रियाचं प्रवचन आलं 5 वर्षापूर्वी माझ्याकडे. महसूल खात्यामध्ये मनुष्य होता. अगोदरच माहिती दिली, सगळी मला दिली. बरं मीही कीर्तन करून गेलो. सकाळी त्या गावात पोहोचलो. 9 वाजले, 9:15 वाजले, 9:30 वाजले, 10 वाजले तरी कावळा शिवेना. ती खालची म्हणायची चालू द्या. म्हणलं मारता काय मला आता? बरं मी म्हटलं आता प्रवास एवढा झालाय, जर कावळा शिवेपर्यंत आपण प्रवचन केलं नाही तर पाकिट मिळणार नाही. डिझेल पदरचं टाकून जावं लागेल. मी म्हटलं जाऊ दे, कुठं विकत आणायचं आहे. बराच वेळ चाललं. 10:30 घामाच्या धारा व्हायला लागल्या. मी बोलवलं काय अडचण नाही? म्हणले कावळा शिवत नाही. म्हणलं मी पाळीत नाही तर शिवला असता. पण मी अगोदरची सगळी हिस्ट्री पाहिली होती त्यांची. त्याच्या पोराला बोलवलं, म्हणलं इकडे त्या पिंडाखाली 200 रुपये ठेव. तो म्हणला जमन काय? म्हणलं करून बघ.
200 ठेवले, कुठंच न दिसणारा कावळा आला, काकस्पर्श झाला आणि 200 घेऊन गेला. लोक माया माग पळायला लागले. कोण पायाचे मुके घेते, कोणी काही करीना हो, काय नसत. कोण पाय दाबीत आहे. त्याचा पोरगा आला, म्हणला कसं काय झालं. म्हणलं जाऊन दे, मला जाऊ दे, आता उशीर झाला. ते म्हणते नाही नाही सांगाच. म्हणलं सत्य कडू असते, ऐकण्याची तयारी ठेव. म्हणलं तुझे वडील महसूल खात्यात होते, 500 घेतल्याशिवाय कधी कोणाला उताराच दिला नाही. आता तू त्याचा पोरगा आहे, 200 भागवीन म्हणलं, बाकी काय अडचण आहे. म्हणून भोगावया जोगा. ही ज्ञानोबराय म्हणतात, ही अवस्था आहे. मग अर्थ असा आहे की निळोबराय जो सांगतात त्या परमार्थाची आवश्यकता आहे का, पण परमार्थाशिवाय जगामध्ये काहीच नाही. म्हाताऱ्या माणसाला विचारणं जॅकेट कसं पाहिजे, ते म्हणतं सुंदर दिसलं असं पाहिजे. नर्सरीत जाणाऱ्या पोराला विचारलं तुला जीनची पॅन्ट कशी पाहिजे, ते म्हणतं सुंदर दिसलं अशी पाहिजे. कलियुगात सत्यम शिवम कधीच निघून गेलंय, राहिलंय फक्त सुंदरम. आणि सत्यम शिवम असल्याशिवाय जीवन सुंदरच बनू शकत नाही, हा शेवाळे महाराजांचा दावा आहे. वाक्य लक्षात ठेवा, लिहून ठेवा वाक्य. आणि म्हणून खऱ्या अर्थानं निळोबाराय सांगतात त्या परमार्थाची गरज आहे, माणसानं केलाही पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे का परमार्थ करत असताना तुमच्या नामचिंतन ही पहिली पायरी आहे. ऐका, पहिली पायरी आहे. त्याच्यावर प्रीत जडणं ही दुसरी पायरी आहे. आणि ध्यान लागणं ही तिसरी पायरी. वाक्य ध्यानात ठेवा बरं. नामचिंतन एवढं सोपं नाही तुम्ही म्हणता की तुम्ही करावं आणि ते सहज साध्य व्हावं असं नाही. श्वासाला जपावं लागतं, आजपाजपणे उलट प्राणा. बरं, चिंतन वेगळं आणि चिंतनी वेगळी. बरं का, तुम्ही समाजात करता ते चिंतन आणि एकांतात करता ती चिंतनी. वाक्य लक्षात ठेवा. रात्रंदिवस तुम्ही श्वासात सुद्धा जपताना नामस्मरण केलं पाहिजे. त्यात मग प्रेम तयार होतं, प्रीत तयार होते. प्रेम विकारी आहे. बरं का, जे पोरग लग्नाच्या अगोदर त्या मुलीला म्हणतं मी चंद्र तोडून आणीन, मी तारे तोडून आणीन, तुझ्यासाठी आमक करील तमक करील, लग्न झाल्यावर राखेल टाकून जाळतं. सांगा ना, मला प्रेम होतं? पण गोपिकांनी केलेली प्रीत होती. यथा व्रज गोपिकानाम. मला सांगा, गोपिका प्रिय म्हणून प्रीत पहिली महत्वाची आहे. नामस्मरण पहिली पायरी. नंतर त्या नामस्मरणानुसार, आता याच्यानुसार वेदांतात जर गेलो तर 2 गोष्टी आहे. एक पूर्वरती अवस्था आहे, नंतर मिलन अवस्था आहे, आणि नंतर विरह अवस्था आहे. आता सांगायला वेळ नाही, 9 वाजत आले, माझ्या कीर्तनाची वेळ संपली. परत कधी आलो तो बघू याच अभंगावर पुढचं चिंतन. अजून फाउंडेशन मध्येच आहे आपण. कुठे आहे? फाउंडेशन मध्येच आहे. कसा वेळ गेला मलाही कळालं नाही हो. मला वाटलं होतं वेळ कसा जायचा, एवढा प्रवास झाला. परंतु तुमचे चेहरे पाहिल्यावर असे हिप्नोटाईज झाल्यासारखे माझ्याकडे पाहत राहिलेत. अजून पुढं काय, पुढं काय, पुढं काय. लोक ऐकतात चांगलं, सांगणारा उंचीचा पाहिजे, हे लोकांना आता कळून चुकलेलं. आणि इथून पुढं कीर्तन चांगलीच ऐकतील लोक, कारण आणि चांगलेच कीर्तनकार तुमचा उद्धार करू शकतात. म्हणजे मी चांगला आहे असं म्हणायचं नाही मला, पण अभंग घेऊन त्या अभंगाच्या भावार्थात घुसून श्रोत्याच्या गळ्याचं उतरवण्याचं कौशल्य कीर्तनकाराकडे असलंच पाहिजे. आणि माझा स्वतःचा वैयक्तिक दावा असा आहे, संपूर्ण कीर्तन सोडवण्यात कीर्तनकाराचं यश नाही, मुळीच नाही, अजिबात नाही. घेतलेला अभंग श्रोत्यांनी घरी जावं निळोबराच्या गाथ्यात पाहावा, याच्यात कीर्तनकाराचं यश आहे. काय वाक्य लक्षात ठेव. आणि म्हणून जाता तुम्हाला सांगतो, पहिली पूर्वरती अवस्था आहे, नंतर मिलन अवस्था आहे, नंतर विरह अवस्था आहे. आता सांगायला वेळ नाही, फक्त एवढंच सांगतो. पहिला टप्पा आहे नामस्मरणाचा, दुसरा टप्पा आहे प्रीतीचा, भगवंतावर प्रीती होणं, आणि तिसरा टप्पा आहे ध्यानाचा. ध्यान आतमध्ये होत असतं, प्रेम बाहेर होत असतं, प्रीती बाहेर होत असते, ध्यान आतमध्ये होत असतं. जो आतमध्ये पळतो तो ध्यान. आणि ध्यान काय तुम्हाला सांगतो, मंदिर ही आनंदाची जागा आहे, पण लोकांनी मंदिर हे स्मशान करून टाकलीत. रडगानच घेऊन देवाकडे जातात. काय करतात? रडगानच घेऊन जातात. मी नेहमीच सांगितलं, मंदिर आतमध्ये. आणि ब्रह्ममुहूर्ताची वाट पाहू नका नामस्मरणासाठी, ध्यानासाठी ब्रह्ममुहूर्ताची अवस्था पाहू नका. ज्या वेळेस तुमचं मन प्रसन्न असेल त्यावेळेस तुमचा ब्रह्ममुहूर्त आहे. काय बोललो मी, कळत असेल तर पहा. घड्याळाची वेळ ब्रह्ममुहूर्ताची पाहू नका. ज्या वेळेस तुम्हाला वाटेल आता माझं मन प्रसन्न आहे, अरे दार लावून टाका आणि आतमध्ये जा. फॉरेन मध्ये एक साधक प्रवचन करत होता, पण त्याचा पहिला टप्पा होता नामस्मरणाचा, दुसरा टप्पा आहे प्रीतीचा. नाम चिंतने जडली प्रीती. आणि मग त्याचे बाहेर भावना काय होईल, सगळीकडे ब्रह्म दिसायला सुरुवात होईल. हा शेवटचा टप्पा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
नामचिंतने जडली प्रीते नामचिंतने जडली प्रीते रामचिंतने जडली प्रीत रामचिंतने जडली रामचिंतने जडली प्रीते नामचिंतने जडली प्रीते रामचिंतने जडली प्रीती रामचिंतने जडली प्रीती भगवत सर्वभूते वा. भगवत भावना सर्वभूते भगवत भावना सर्वभूते हेची परमार्थ साधन हेची परमार्थ साधन हा भगवत भावा सर्वभूती भगवत भावा सर्वभूत भगवत भावना सर्वभूती भगवत भावना सर्वभूती मोगी नाम हृदयी जागर मोगी नाम हृदयी जागर नामरूपे जडलेली नाम चिंतने जडली प्रीती भगवत भावना. सर तुमचं ऐकायला गोड वाटतंय मला, पण माझा टायमिंग संपलाय आणि मला उद्या जळगाव गाठायचे. नाम चिंतने जडली प्रीती भगवत भावना सर्वभूती. बरं बरं बरं. फॉरेन मध्ये एकच योगी प्रवचन देत होते आणि तेवढ्यात भूकंपाचे धक्के बसायला सुरुवात झाली. पॅन्डॉल मधली सगळी लोक घाबरली आणि बाहेर पळू लागली. पण ते योग्यानं डोळे झाकले, गुद्वाराला टाच लावली, प्राण अपान वायू एकत्र केला, 3 बंद सोडले, जालियाना बंद, ओडियाना बंद, आकृती बंद, 10 नाद ऐकू यायला लागले. बाहेरची सृष्टी विरली आणि आतमध्ये तो योगी ध्यानस्थ झाला. कालांतरानं भूकंपाचे धक्के कमी झाले, लोक पॅन्डॉल मध्ये परत आली. महाराजांना विचारलं, महाराज एवढा मोठा भूकंप झाला हो, आम्ही सगळे बाहेर पळालो, पण तुम्ही मात्र बसून राहिला. महाराज म्हणले, मी कुठं बसलो, तुम्ही पळालात आणि मीही पळालो, फक्त फरक एवढा आहे, तुम्ही बाहेर पळालात आणि मी आतमध्ये पळालो. वास, याला ध्यान म्हणावं. काय म्हणावं? याला ध्यान म्हणावं. म्हणून आटणी करणे लागे विरा ते चितप. ज्ञानोबराय म्हणले आटणी करावी लागते, इंद्रियांना बांधावं लागतं. त्याचं नाव तप आहे, त्याचं नाव ध्यान आहे. बरं का? ऐका. आणि ध्यान ध्यान म्हणजे कशाचंच ध्यान न करणं, याचं नाव ध्यान आहे. आता परत पुढे अजून जाता येईल. ध्यान ध्यान काय? त्यासाठी काही नाही, मन मोकळं सोडून द्यायचं. दमलं की झोपून जातं आणि ज्यावेळी मन झोपतं, ज्यावेळी शांती होते, तुम्ही महाप्रवासाला निघून जाता, त्याचं नाव ध्यान आहे. वाक्य लक्षात ठेवा. म्हणून ध्यान एक अशी प्रक्रिया माणसाला पुनर्जीवित करते. तुमचे जुने सेल्स मरतात, नवीन सेल येतात, पण नवीन सेलला ताजंतवानं करण्याचं काम जर काय करत असेल तर ध्यान आहे. वाक्य लक्षात ठेवा. रोज तुम्ही सकाळी उठून 1-1.5 तास स्वतःसाठी दिला पाहिजे, ध्यानासाठी. आणि ते ध्यानच तुम्हाला परमात्म्यापर्यंत घेऊन जाईल. 17 स्तन्य देशी अणुहाताचा हल्लरुगाशी म्हणजे काय? ध्यान आहे. आणि म्हणून नाम चिंतने जडली प्रीती भगवत भावना सर्वभूती हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदयी ध्यान. निळोबरायने 3ऱ्या चरणामध्ये वेदांताच्या अंगाने फार महत्वाचं वाक्य वापरलं. तुमची विषय भोगात विलोभता झाली पाहिजे. आता विषय सुद्धा ज्ञानानं भोगले पाहिजे बरं का. नुसते भोगायचे म्हणून भोगायचे नाही. पुढे पदार्थ आलेत, किती खाले पाहिजे. मला सांगा, तुम्ही जर बासुंदी 1 वाटी दिली तर मी 1च चमचा खाईन. तुम्ही जर 1 चमचा दिला तर मी बोट बुडून खाईन, कारण मला मरेपर्यंत बासुंदी खायची. काय करायचे? जरी सासूबाईनं वाढली आग्रह करून,
तरी तेवढंच, आणि मिहुनीनं वाढली तरी, कारण डायबिटीज झाल्यावर सासू इंजेक्शन घ्यायला येणार नाही, मिहुनी इंजेक्शन घ्यायला नाही, स्वतःचा आजार स्वतः काढायचा आहे. म्हणून भोग भोगताना सुद्धा ज्ञान असलं पाहिजे, ज्ञानानंच भोग भोगले पाहिजे. विषय भोगी विलोभिता मोहन बाधी त्या ममता. या जगतामध्ये पूर्ण मोह आणि पूर्ण ममता कुणालाच काढता आली नाही, ती शिल्लकच राहिलेली आहे. फक्त बाध होणार नाही एवढी काळजी प्रत्येकानं घ्यावी. हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान विठोबा रखुमाई. टाळी वाजवा मायबाप, टाळी वाजवा. संकोच पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज. विषय भोगी विलोभिता मोहन बाधी त्या ममता. हीची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान. पहिल्या इकडे लक्ष द्या. पहिल्या 3 चरणामध्ये साधन सांगितलं आणि परमार्थाचं फळ शेवटच्या चरणात सांगितलं. ते फळ असं आहे की शुकदेव व्यासांच्या पत्नी अरणी या दोघांच्या पोटामध्ये ज्यावेळी भागवत कथा पूर्ण लिहिली आणि श्रीमद भागवत लिहून झाल्यावर व्यासांना प्रश्न पडला की मी हे असा मम कर्ण रसायन, प्रत्येकाच्या कर्णामध्ये रस होतावा आणि त्याचं जीवन तृप्त व्हावं इतकी गोड कथा मी लिहिली, पण याचा प्रचार प्रसार कसा होईल, आता ग्रंथ लिहायची इच्छा राहिली नाही. म्हणून भगवान शिवाची आराधना केली आणि अरणी मातीच्या पोटी भगवान शिव शुकदेवांच्या रूपाने जन्माला आले. पण पोटामध्ये गर्भ राहिला, पण 12 दिवस बाहेर येईना. बामणाचं पोर एका खेळा शिव्याल 12 वर्ष लपाले. या खेळात एकच गडी शहाणा निघाला. खेळ माझी आनम्या गडी तरी लोकांनी त्याला गुतवायचा प्रयत्न केलाच. त्याचंही लग्न रुई बरोबर लावलंच लोकांनी. काय केलं? लोक लबाड आहे. आपल्याला जे करायचं ते देवांच्या माथ्यावर मारून रिकामे होतात. हे दुर्दैव आहे. ऐका, शुकदेव बाप सांगू लागला, अरे शुका बाहेर ये रे. नाही बाबा, संसार बाधतो मला. अरे मला कुठं बाधला? बाबा चुकीचं बोलता तुम्ही. मला जन्माला घातलं याचा अर्थ तुम्हाला संसार बाधला. भगवान स्वयं परब्रह्म येतात. ये रे शुका, बाहेर येतात. पण पळत सुटले. शुका थांब, शुका थांब, शुका थांब. नदीच्या पलीकडे शुकदेव आहे, अलीकडे व्यास आहे. बाबा आता निज ध्यास करा आणि निज ध्यासानं ईश्वराचं चिंतन करा. पुत्राचा शोक संपून टाका. तुम्ही संसारामध्ये मन रमू नका. आमचे निळोबाराय म्हणतात, त्या निज ध्यासामुळे शुकासारखे सुद्धा मुक्त झाले, तर तुम्ही का होणार नाही? अभंगाच्या शेवटच्या चरणात निज ध्यासे निज ध्यासे ध्यास
तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानानंद निळा म्हणे निज देहाशी झाले मुक्त शुकाईशे हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान. यथावकाशात मतीप्रमाणे अभंगाचं चिंतन केलं मायबाप. 9:15 वाजले 15 मिनिटं पुढंच गेलं तरी चिंतन दिलेल्या वेळेत अभंगाच्या भावाला स्पर्श करणं खूप अवघड असते. कारण संतांचे शब्द आहे ते विराट आहे, शब्द शक्ती येते. आणि म्हणून ज्यांनी मृदंग वाजवला आदरणीय मदन महाराज असतील, महाले महाराज असतील, सर्व महाराज मंडळी, सर्व ही लेकरं, संस्थेतले जे संस्था चालक आहे त्यांनाही दंडवत, हार्मोनियम वाजवली त्यांनाही दंडवत. ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल आहे ज्याद्वारे ही कीर्तन तुम्हाला दिसतात, त्यालाही सबस्क्राईब करा. घरी बसून तरी ऐकता येतं निदान, त्यात धन्यवाद. माऊली आमचे ज्ञानेश्वर माऊली कदम असतील, त्यांच्यामुळं येण्याचा योग आला, त्यांनाही दंडवत. आणि ज्यांनी सौजन्य दिलं, बरेच वर्ष धडपड चालली होती. एक इंजिनियर बिघडला तर एखादा पूल कोसळेल, एखादा डॉक्टर बिघडला तर एखादा जीव जाईल, पण एखादा शिक्षक बिघडला तर पिढ्यानपिढ्या बर्बाद होत असतात. पण आमचे जाधव सर एक आदर्श शिक्षक म्हणून आमच्या परिसरामध्ये कार्यरत आहे. त्यांच्या घरी मी ज्यावेळी गेलो, त्यांचे पुतणे सरपंच असतील, सगळ्या मुलांची वगैरे ओळख करून दिली. इतकं गोड संस्काराची शिदोरी त्यांनी आपल्या कुटुंबांना दिली. जाधव सर तुम्हालाही धन्यवाद. उदंड आयुष्य मिळो. आणि झालेली सेवा श्री समर्थ भगवान वाग्देव महाराजांच्या चरणावर समर्पित करत असताना तुम्हा सगळ्यांना निमंत्रण देतो. माऊलींचा 750 जन्मशताब्दी सोहळ्याचा जो कार्यक्रम आहे, त्याबरोबर 375 वैकुंठ गमन आणि 371 शिवराज्याभिषेक सोहळा, या सगळ्याचं औचित्य साधून आमच्या मनसर येथे एक विराट भव्य दिव्य हरिनाम कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे. या सोहळ्याची जवळजवळ रोजची उपस्थिती 25 ते 30 हजार आम्ही पकडलेली आहे. आणि या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या दिग्गज सगळ्या कीर्तनकारांची कीर्तनं त्या ठिकाणी आहे. ज्याला जसं जमेल तसं तुम्हाला निमंत्रण आज देतो. तुम्ही यावं. हा भक्तिशक्ती आणि शौर्याचा अनोखा संगम या सोहळ्यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल, यात काही शंका नाही. कारण तुकोबराय आपल्या सद्गुरूंना भेटायला ओतूरला जात असताना मनसरमध्ये थांबायचे आणि तिथं त्यांनी काही अभंग लिहिले. ते मनसरी गाथा या नावानं प्रसिद्ध आहे. त्या गाथ्याच्या अनुषंगानं मंदिर उभारण्याच्या अनुषंगानं सुद्धा हा सोहळा होत आहे. तरी तुम्ही सगळेजण उपस्थित राहाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा तुम्ही मला टीव्हीला नेहमीच पाहताय, वेगवेगळ्या अंगानं कीर्तन श्रवण करताय, वेगवेगळ्या कथा माझ्या कैक वर्ष टीव्हीला तुम्ही ऐकताय. शिवपुराण असेल, विठ्ठल कथा असेल, माऊली चरित्र असेल, तुकोबाराय चरित्र असेल, नाटाचे अभंग असतील, पत्रिका प्रकरण असतील, अशा वेगवेगळ्या विषय, रामायणातले सिद्धांत असतील, रामसूत्र असतील, महाभारतातली महापात्र असतील, तुकोबारायचे सिद्धांत असतील, गणेश पुराण असेल, कित्येक विषयांवर बोललो, मला आता आठवत नाही. हे सगळे विषय तुम्ही श्रवण केलेले आहेत. पुन्हा एकदा एकनाथ महाराजांच्या भारुडावर मी तुमच्याशी बोलायला येतोय. जी टॉकीजवर भारुड विश्व म्हणून एकनाथ महाराजांच्या भारुडातून परमार्थ कसा महाराष्ट्राला रुजला आणि त्याचं गुंजन प्रत्येकाच्या हृदयात व्हावं, याच्यासाठी पुन्हा भेटायला येतोय. ते तुम्ही ऐकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा झालेली सेवा श्री समर्थ भगवान वाग्देव महाराजांच्या चरणावर समर्पित करून वाणीला याच ठिकाणी विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोललेले कुरे देवा कुरे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हे विचारिला दादा उठून अपराध महाराज तुम्ही तुका मने कान करारा का पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सर्वांना नम्र विनंती आहे, खाली बस जरा दादा. दररोज मी कीर्तनात सांगतोय, आलेले जे सगळे मान्यवर आहेत त्यांचा सन्मान केल्याशिवाय आपण उठू नये. समर्थ भगवान वाग्देव महाराजांच्या 90व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची जिंची कीर्तन सेवा झाली. ते महाराष्ट्रातील एक उच्च विद्या विश्वविद्यालय हरिभक्तीपरायण
माझे पारमार्थिक सन्मित्र ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळे, वारकरी संप्रदायामध्ये अनेक भगवत भक्त आहेत, अनेक विद्वान आहेत, पण सुशिक्षितांची खऱ्या अर्थानं वानवा आहे वारकरी संप्रदायामध्ये. पाराणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर आमच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव प्राचार्य एन जी गायकवाड साहेबांच्याकडे नेहमी जायचे. एन जी गायकवाड साहेबांची तुळशीची माळ होते, पण त्यांना ज्ञानेश्वरी वाचनाचं व्यसन पाराणाचार्य पुंडलिक महाराजांनी लावलं. महाराजांना ते नेहमी म्हणायचे, महाराज माझं शिक्षण क्षेत्र आहे, मला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फारसं काम करता येणार नाही. त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं पाराणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकरांनी. काय उत्तर दिलं? साहेब, तुमच्यासारखी उच्च विद्याविभूषित माणसं जी आहेत, त्यांनी जर संत वाङ्मयाचा अभ्यास केला तर तुमच्यासारखे व्यक्ती जे आहेत ते पांढरपेशा समाजातली उच्च विद्याविभूषित माणसं जी आहेत ते निश्चितच वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान वाङ्मय वाचतील. म्हणून खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये उच्च शिक्षित युवक खऱ्या अर्थानं काम करत आहेत. त्याच्यामध्ये अग्रक्रमानं काम करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळे यांचं नाव निश्चितच आपल्याला घ्यावं लागेल. या ठिकाणी सुंदर अशी कीर्तनाची सेवा केलेली आहे. या सेवेप्रित्यर्थ आजचे कीर्तनाचे संयोजक जे आहेत कैलासवासी वत्सला व कैलासवासी दत्तात्रय शंकर जाधव यांच्या स्मरणार्थ सुधाकर दत्तात्रय जाधव सर, वाठार स्टेशन यांच्या शुभ हस्ते आदरणीय ॲडव्होकेट हरिभक्तीपरायण शंकर महाराज शेवाळे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. जाधव सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कीर्तनानंतर आपण दीपोत्सव आज आयोजित केलेला आहे. दीपोत्सव झाल्यानंतर आपण उठायचं, मध्ये आधी कोणी उठायचं नाही. आपण बराच वेळ बसलेला आहात. आजच्या कीर्तनाचं संयोजन ज्यांनी केलेलं आहे ते सन्माननीय सुधाकर जाधव सर यांचा सन्मान आदरणीय शेवाळे महाराजांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आजचा सकाळचा अल्पोपहार सन्माननीय श्री सुरेंद्र पोपट लोंढे, वाठार स्टेशन यांचा होता. कैलासवासी मालन व जगन्नाथ तुकाराम जाधव यांच्या स्मरणार्थ सकाळचा फराळ श्री दिलीप जगन्नाथ जाधव यांच्यातर्फे होता. दोघांनाही व्यासपीठावरती यायचं आणि आपला सन्मान आदरणीय महाराजांच्या शुभ हस्ते स्वीकारायचा आहे. सन्माननीय सुरेंद्र पोपट लोंढे आणि सन्माननीय श्री दिलीप जगन्नाथ जाधव या लवकर या. आजचा सायंकाळचा फराळ, आज एकादशी आहे आणि इंग्रजी महिन्याप्रमाणे आज वर्षाखेर आहे. आपली वर्षाखेर आणि वर्षारंभ आपला खऱ्या अर्थानं गुढीपाडव्याला सुरुवात होतो. मी जास्त बोलणार नाही. आजचा सायंकाळचा फराळ कैलासवासी भरत तुकाराम लेंभे यांच्या स्मरणार्थ श्री चंद्रकांत तुकाराम लेंभे, पिंपडे बुद्रुक, मोहन वडापाव यांच्या मार्फत आजचा सायंकाळचा फराळ आहे. चंद्रकांतजी लेंबे यांना विनंती करतो आपला सन्मान आदरणीय महाराजांच्या शुभ हस्ते स्वीकारायचा आहे.
दररोज मी कीर्तनामध्ये सांगतोय की वाग्देव महाराजांचा पायी दिंडी सोहळा दरवर्षी आम्ही वाठा स्टेशन ते पंढरपूर असा जात असतो. पण यावर्षी आगळा वेगळा दिंडी सोहळा आपल्या सर्व भाविकांच्या मदतीनं खऱ्या अर्थानं उत्तम पद्धतीनं पार पडला. त्याचं कारण असं की महाराज तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, आज जो समोर वाग्देव महाराजांचा रथ दिसतोय, आम्ही एक इच्छा व्यक्त केली की ज्ञानोबा आहे ना, तुकोबा आहे ना, जसा रथ आहे त्याच पद्धतीची त्याच डिझाईन आमच्या वाग्देव महाराजांना रथाची असावी. आणि ती वाग्देव महाराजांनी पूर्ण करून घेतली. अतिशय सुंदर असा रथ यावर्षी निर्माण झाला. त्या रथासाठी अनेक लोकांचे दातृत्वाचे हात पुढे आलेले आहेत. की आमचे ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय निवृत्तीभाऊ तात्याबा करे भाऊ यांनी या रथासाठी 51,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. भाऊंना विनंती करतो आपला सन्मान आदरणीय महाराजांच्या शुभ हस्ते स्वीकारायचा आहे. वाग्देव महाराजांचे वंशज आहेत आणि ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. वैकुंठवासी शास्त्री नाना पिंपुडचे आपल्या परिसराचं वारकरी संप्रदायाचं खऱ्या अर्थानं आध्वर्य होते. त्यांचे सुपुत्र असणारे, आपल्याला सर्वांना परिचित असणारे आणि छत्रपती संभाजी महाराज परिवाराचे कुटुंब प्रमुख आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्माननीय संचालक लिंबे साहेबांनी या रथासाठी 21,000 रुपये दिलेले आहेत. जरा टाळ्या वाजवा की जोरात. नुसतं ऐकताय टाळ्या वाजवत चाल. मोठी माणसं ज्यावेळेला दातृत्वाचा हात पुढे करतात. या साहेब. साहेबांचंही या निमित्तानं आदरणीय शंकरजी महाराज शेवाळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. आज आपण खाली बस दीपोत्सवाचा कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आपण प्रतिवर्षी बोलवत असतो. या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला शिक्षण विभागातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व कोणाचं राहिलं घेतो की ते पुढचं घेतो 2-3 सत्कार घेतो. आपल्या शिक्षण विभागामध्ये आपल्या रेवडी गावचे सुपुत्र आमचे सन्मित्र यशवंतराव गायकवाड सर या ठिकाणी आपण निमंत्रित केलेले, यांचाही सन्मान या निमित्तानं आपण महाराजांच्या शुभ हस्ते घेत आहोत. या सर हे जरा असते शिक्षण विभागातील एक दुसरे व्यक्तिमत्व आमच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पतसंस्थेचे संचालक आणि सातारा जिल्हा RSP संघटनेचे जिल्हा समादेशक आदरणीय रवींद्र यादव सर यांचाही सन्मान या निमित्तानं या ठिकाणी होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. यादव सर. रथाच्या कार्यासाठी सन्माननीय श्री सतीश कोंडीबा बेचुकले हनुमंतवाडी यांनी 11,000 रुपये दिलेले आहेत. यांचाही सन्मान आदरणीय महाराजांच्या शुभ हस्ते होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सन्माननीय श्री सुधाकर दत्तात्रय जाधव सर यांनी 11,000 रुपये या रथाच्या कार्यासाठी दिलेले, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे.
सन्माननीय श्री सुधाकर दत्तात्रय जाधव सर यांनी 11,111 रुपये देणगी दिलेली आहे. सौभाग्यवती शारदा लक्ष्मण ढमाळ यांनी 2,000 रुपये दिलेले आहेत. त्यांचाही सन्मान महाराजांच्या शुभ हस्ते होत आहे. आलेत का? श्री नवनाथ जगताप मेडद माळशिरस श्री भैरवनाथ मंदिराचे सचिव आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. सन्मानाने श्री किसन लवटे मेडद माळशिरस लांबून ही मंडळी आलेली आहे. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. या जरा लवकर या दादा. आमची मंडळी बसत नाहीत जास्त वेळ. आज एकादशी आहे. यूट्यूब चॅनलचे ओम साई चॅनल चैतन्यजी मोहिते नातेपुते यांचाही सन्मान या निमित्तानं होत आहे. या ताईवर या इकडे. यानंतर आपण दीपोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहोत. कार्यकर्त्यांना विनंती करतो की जे स्टँड आहे 1-2 खुर्च्या मान्यवरांसाठी या ठिकाणी मांडायचे आहेत आणि मेणबत्त्या स्टँडला लावून घ्यायचे आहेत. महाराज अहिरे नाशिक यांचं काल्याचं उद्या कीर्तन होणार आहे. परवा दिवशी आपल्या समर्थ भगवान वाग्देव महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आहे. 2 दिवस राहिलेले आहेत. ज्यांना शक्य झालं नसेल वर ठेवायचं. वर ठेवा दादा. वर ठेवायचं. त्यांनी वाचनासाठी बसायचं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक परिसरातील भाविक भक्त मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. या दीपोत्सवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय रामभाऊजी लेंबे साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती बसावं. या इकडे खुर्चीवर बसा. सन्माननीय यशवंतराव गायकवाड सर यांना विनंती करतो की आपण खुर्चीवरती स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय रवींद्रजी यादव सर यांनाही विनंती करतो की आपण पाठीमाग खुर्चीवरती स्थानापन्न व्हायचं आहे. वैकुंठवासी गोकुळ महाराज क्षीरसागर यांची वारकरी संप्रदायाची परंपरा आणि मुक्ताबाई जनाबाईची आमची परंपरा ज्यांनी सांभाळली आणि शेकडो विद्यार्थ्यांना आईची माया दिली अशा आमच्या हरिभक्तीपरायण ज्योतिताई मतकर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. सातारा जिल्हा व्यसनमुक्त युवक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि ज्यांचं आपण परवा दिवशी अत्यंत सुंदर असं प्रवचन ऐकलं ते हरिभक्तीपरायण संजय अहिरेकर सर यांनाही